निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. राम प्रभू त्या ठिकाणी वनवासामध्ये जायला तयार झालेले. तयार झाल्यानंतर लखनला हे कळले आणि लखनला ही बातमी कळल्यानंतर लखन म्हणतात की दादा, मी ऐकतो ते खरं आहे का तुझ्या जीवनामध्ये देवा? दादा तुम्हाला वनवास मिळाला म्हणजे ते खरं आहे का? त्या वेळेला दादा मोठी माणसं तेवढीच त्यांचे विचार सुद्धा मोठे असतात. राम प्रभू म्हणतात की लखन, अरे तू म्हणतोस ते खरं आहे. त्या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये मला वनवास प्राप्त झालेला आहे. मला जावं लागेल वनवासामध्ये, मला गेलं पाहिजे. त्या वेळेला त्या ठिकाणी दादा लखन तर प्रभू सोबत येतात, पण जानकी माता म्हणते की मालक, ज्या ठिकाणी तुम्ही वनवासाला जाताय त्या ठिकाणी मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार, कारण हे तुम्ही सांगू शकत नाही. त्या ठिकाणी मी तुमची सावली आहे. आम्ही सर्व त्या ठिकाणी सर्व सोडेल, पण आपली छाया आपली सावली सोडू शकतो नाही, सोडू शकतो. त्या ठिकाणी जानकी माता प्रभूला म्हणते की मालक ऐका, मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार. काय येणार? निरोप कसला घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता.